Welcome to all BSc second year student. Now the next topic is the oviduct. Oviduct मध्ये काय म्हटलेलं आहे, each oviduct. याच्यामध्ये पर्टिक्युलरली ओविडक्ट बघा, लेबलिंग दिलेली आहे ओविडक्टची. ओविडक्टमध्ये काय बघा, each oviduct originated near the base of the lung from the coelomic or the ovical funnel कडे. जो each oviduct असतो तो कुठे ओरिजिनेट होतो, नियर द बेस ऑफ लंग. जो बेस असतो लंग्सचा त्या ठिकाणी काय असतं, ओरिजिनेट होतो फ्रॉम द सिलोमिक और ओव्ही कॅनल फनेलकडे. ओव्ही कॅनल जो फनेल आहे त्या ठिकाणी त्याचं काय होते, प्रेझेंट राहते. म्हणजे इच ओविडक्ट कुठे ओरिजिनेट होते, नियर द बेस ऑफ द लंग फ्रॉम द ओव्हिकल फनेलकडे. अँटेरियर एंड फ्रॉम द सिलिएटेड फनेल लाईक द ओपनिंग कॉल्ड ॲज ओस्टिया. आता याच्यामध्ये बघा लेबलिंगसुद्धा दिलेली आहे, ओस्टियम दिसलं. त्याच्यामध्ये बघा, देअर अँटेरियर एंड्स फ्रॉम द सिलिएटेड फनेल. जो काही अँटेरियर एंड्स असतो, अँटेरियरचा ज्या ठिकाणी एंड होतो, फ्रॉम द सिलिएटेड फनेल ओपनिंग, ज्या ठिकाणी अँटेरियरचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी जी एंड होतो, फ्रॉम करते एक सिलिएटेड फनेल ओपनिंग, त्याला म्हणतात ओस्टिया. त्याला काय म्हटलं जाते, ओस्टिया. म्हणजे अँटेरियर ओविडक्टचा बघा फिगरमध्ये लक्षात येईल, ओविडक्टचा जो अँटेरियर पार्ट आहे त्या ठिकाणी जे एंड होतो, एंड झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म करते एक सिलिएटेड फनेल, त्याला त्या ओपनिंगला म्हटलं जाते ओस्टिया. ओके. द नेक्स्ट, टू ओविडक्ट आर लॉंग कॉईल वाईड ग्रॅन्युलर ट्यूब्स. जे दोन ओविडक्ट आहे त्या ठिकाणी, ते ओविडक्ट काय करतात, त्या ठिकाणी काय फॉर्म करतात. टू ओविडक्ट कसे आहेत, ते लॉंग आहे, फिगरमध्ये लक्षात येते, लॉंग आहे, कॉईल्ड आहे आणि वाईड ग्लॅन्युलर ट्यूब्स फॉर्म करतात. काय करतात, वाईड ग्लॅन्युलर ट्यूब्स फॉर्म करतात. द ओविडक्ट आर नॉट कनेक्टेड डायरेक्टली टू द ओव्हरीज. ओविडक्ट जे आहे ते डायरेक्टली कनेक्टेड आहे का, फिगरमध्येच लक्षात येईल, डायरेक्टली कनेक्टेड नाही आहे टू द ओव्हरी. अँड इंटरनली द वॉल ऑफ ओविडक्ट इज सिलिएटेड. इंटरनली वॉल कशी असते ओविडक्टची, सिलिएटेड. पुन्हा बघा, ओविडक्ट जे आहे ते ओरिजिनेटेड कुठून होते, नियर द बेस ऑफ लंग फ्रॉम द सिलोमिक ऑर ओव्हिकल फनेलमध्ये. जो अँटेरियर एंड असतो ओविडक्टचा त्याला काय म्हणतात, त्या ओपनिंगला ओस्टिया. आणि ओविडक्ट कसे असतात, लॉंग कॉइल्ड वाईड ग्लॅन्युलर ट्यूब्स राहतात. आणि ओविडक्ट जे असते ते कनेक्टेड नाही आहे डायरेक्टली कोणाला, ओव्हरीजला. द नेक्स्ट पॉईंट इज द इंटरनली वॉल ऑफ ओविडक्ट इज सिलिएटेड. इंटरनली वॉल कशी असते, सिलिएटेड. द मुवमेंट ऑफ सिलिया ड्राईव्ह द ओवा पोस्टिरियरली. ज्या काही सिलियाची मुवमेंट होते त्याच्यावरून तो ओवा कुठे जातो, पोस्टिरियरली. द ग्लॅन्युलर सेल्स सिक्रेट द अल्ब्युमिनस कोट. ज्या ठिकाणी ज्या ग्लॅन्युलर सेल्स प्रेझेंट आहे त्या काय सिक्रेट करतात, ग्लॅन्युलर सेल्स सिक्रेट अँड अल्ब्युमिनस कोट अराउंड द इच एग ड्युरिंग इट्स पॅसेज थ्रू द ओविडक्ट. ज्या काही ग्लॅन्युलर सेल्स असतात त्या काय सिक्रेट करतात, अल्ब्युमिनस कोट, जो अराउंड कुठे असतो, इच एगला ड्युरिंग द पॅसेज थ्रू द ओविडक्ट. ओके. जो काही पॅसेज राहते ओविडक्टचा, पॅसेज थ्रू अँड ओविडक्ट. देन पुन्हा बघा, द ग्लॅन्युलर सेल्स काय सिक्रेट करतात, अल्ब्युमिनस कोट, आणि तो अराउंड कुठे आहे, इच एगला. अँड ड्युरिंग द पॅसेज कशा होते, थ्रू द ओविडक्ट. पोस्टिरियरली. आता पोस्टिरियरली बघा, द ओविडक्ट ओपन ड्रॉसली इंटू द क्लोका सेपरेटली ऑन द पॅपिली जस्ट इन फ्रंट ऑफ द ओपनिंग ऑफ युटेरस. फिगरमध्येच लक्षात येते, अँटेरियरली काय कनेक्टेड आहे ओपनिंग, त्याला म्हणतात ओस्टिया. आणि ओविडक्ट जे असते पोस्टेरियरली कशामध्ये ओपन होते, जो ओपन होतो तो होतो क्लोका ॲपरेचरमध्ये. कशामध्ये, ड्रॉसली इन द क्लोका सेपरेटली ऑन द पॅपिली, जस्ट सेपरेटली ऑन पॅपिली जस्ट इन फ्रंट ऑफ ओपनिंग ऑफ युटेरस. म्हणजे सिम्पली क्लोका ॲपरेचर अँड युटेरसमध्ये. बिफोर ओपनिंग ऑफ क्लोका इच ओविडक्ट फॉर्म अ थिन वॉल्ड सॅक कॉल्ड ॲज ओव्हिसॅक. आणि क्लोका ॲपरेचरच्या आधी त्याच्या ठिकाणी काय प्रेझेंट असते, थिन वॉल सॅक, त्याला काय म्हटलं जाते, ओव्हिसॅक. काय म्हणतात, ओव्हिसॅक. म्हणजे क्लोका ॲपरेचरच्या आधी काय प्रेझेंट राहते, थिन वॉल्ड प्रेझेंट राहते, त्या थिन वॉल्ड सॅकला काय म्हणतात, ओव्हिसॅक. द एग्स आर स्टोवर्ड इन द ओव्हिसॅक बिफोर बिंग लेड. म्हणजे जो काही एग्स असतात ते कुठे स्टोअर्ड केले जातात, या ओव्हिसॅकमध्ये बिफोर बिंग लेट. ओके. सो नाव इन दिस लेक्चर दिस ओविडक्ट टॉपिक इज completed. Thank you.